स्वागत आहे। कोल्हापूर मटन रस्सा आणि मटन सुक्का तर मी तुम्हाला दाखवलाच आहे आणि तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। आज मी कोल्हापूर मटन वडे तुम्हाला दाखवत आहे। अगदी सिंपल आणि सोपी ही रेसिपी आहे। नेहमीप्रमाणे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की सबस्क्राइब करा, फेसबुक वरती शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करा। तुमचे कमेंट्स आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। तर चला आपण ह्या वड्याच्या रेसिपीना सुरू करूया। त्यासाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे। उडद डाळ आधा कप, तांदळाचं पीठ 3 कप, मेथी अर्धा लहान चमचा, काळी मिरी 15 ते 16, हळद अर्धा लहान चमचा, जिरं 1 लहान चमचा, धने 1 लहान चमचा, कोथिंबीर 2 मोठे चमचे, मीठ चवीनुसार। तर आपण आपले डाळ सगळं जे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण उडदाची डाळ, काळी मिरी, धने, मेथी, जिरं आणि आता ह्याची सगळ्यांची आपण बारीक अशी पावडर करून घेणार आहोत। सगळं आपलं छान असं पावडर वाटून झालेलं आहे। मी इथे 2 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता आपण पीठ मळायला घेऊया। बाउलमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात आपण वाटलेली पावडर, कोथिंबीर, हळद, मीठ चवीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यात आपण 1 कप गरम पाणी टाकणार आहोत आणि सगळं चांगलं छान मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटांसाठी कव्हर करून ठेवणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ह्या पिठामध्ये थोडं पाणी घालून एक छान असं पीठ मळून घेऊया। पीठ चांगलं मळून झालेलं आहे। अशा प्रकारे आपलं पीठ झालं पाहिजे, कारण इथे माझ्या मुलाने पीठ मळायला माझी मदत केलेली आहे। तर आपण 15 मिनिटांसाठी आपण हा जो पिठाचा गोळा तो रेस्ट करायला ठेवणार आहोत। 15 मिनिटं झालेले आहेत आणि पीठही छान असं फुगलेलं आहे। तर आता आपल्याला असे वडे बनवायचे आहेत। त्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि आपला जो गॅस आहे तो आपण मध्यम आचेवर ठेवणार आहोत। इथे आपण वडे थापायचे आहेत आपल्याला, त्यासाठी मी इथे प्लास्टिक घेतलेलं आहे। ह्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं प्लास्टिकला आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे पिठाचे आणि त्याचे अशा प्रकारे थापून हाताला थोडंसं तेल लावून आपण ते वडे थापायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण आपले वडे बनवून घ्यायचे आहेत आणि ते आता तेलामध्ये आपण डीप फ्राय करू। डीप फ्राय करताना आपल्याला काळजी घ्यायची की आपण हळूवार डीप फ्राय करणार आहोत। हळूवार आपण वडे सोडायचे आहेत तेलामध्ये, कारण तेल फार गरम झालेलं आहे। गोल्डन ब्राऊन रंगावरती येईपर्यंत आपले जे वडे आहेत ते आपण छान असे फ्राय करून घेऊया। इथे 2 प्रकारचे वडे बनवले, एक आपण नुसतेही बनवले आणि एक आपण भोकाचे सुद्धा बनवले। ह्याच्यामध्ये आपण मध्ये फिंगर असं केलं तर हे भोकाचे वडे पण तयार झाले। तर अशा प्रकारे आपले वडे सगळे आपण बनवून घेतोय आणि वडे मस्त फुगलेले आहेत, मस्त कलरही आलेला आहे आणि आपले वडे रेडी झालेले आहेत। माझ्या मुलाला वेगवेगळ्या शेपचे वडे, पुरी खायला आवडतात। तर तुमच्याकडेही अशी काही लहान मुलं असतील, त्यांना शेप्स वगैरे आवडत असतील तर शेप मोल्ड मिळतात बाहेर, त्याच्या सहाय्याने तुम्ही पुरी किंवा वडे असे बनवा आणि ते सुद्धा डीप फ्राय करा, म्हणजे मुलांना एक वेगळं असं छान पण वाटेल आणि खायलाही त्यांना मजा येईल। आपले गरमागरम वडे रेडी आहेत। तर पाहिलात ना किती सोपे वडे आहेत बनवायला, टेन्शन घ्यायचं काही नाहीये। मस्त वडे बनतात, जसं दळण आणायचं नाहीये, करायचं नाहीये, अगदी इझी आहे आणि मस्त लवकरात लवकर बनणार आहे। आधी सांगितल्याप्रमाणे लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा, सबस्क्राईब करा। तुमचा किमती वेळ देण्यासाठी